आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। अतिशय कमी तेलात ही चिकन बिर्याणी बनते, तर तुम्ही नक्की करून पहा। आहा, तोंडाला पाणी सुटलं ना। यासाठी आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याला प्रथम मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी हळद, मिरची पावडर, कांदा लसूण चटणी, गरम मसाला, लिंबू रस आणि आले लसूण पेस्ट घेऊन हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा आहे, तेल आणि थोडंसं दही 2 चमचे घालून याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तळलेला कांदा घालायचा, पुदिना, यानंतर आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घ्यायचा आहे। एका साईडला चिकन शिजवायला ठेवायचं आहे। 2 तास मॅरिनेट केल्यानंतर ते हार्डली पाऊण तासात शिजते। या मॅरिनेट करण्यासाठी आपण मीठ घातलं नव्हतं। मीठ घालून ते जशी कढई आपण मॅरिनेट करायला ठेवली होती तशीच ती शिजवायला ठेवायची आहे। लक्षात घ्या, आपण फक्त 1 चमचा तेल वापरलेलं आहे आणि यानंतर याला तेल किती सुटतं ते आपण पाहू। आता पांढरा भात शिजवण्यासाठी पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये सगळे खडे मसाले आणि तूप, लिंबू, पुदिना घालून पांढरा भात शिजवून घ्यायचा आहे। पांढरा भात आपण 90% शिजवून घ्यायचा आहे। हे पहा, चिकन शिजलेलं आहे आणि त्याला तेल किती सुटलेलं आहे। यानंतर आपण हा पांढरा भात एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यानंतर आता आपल्याला थर द्यायचे आहेत। पहिला पांढरा भात, त्यानंतर पुदिना, बरिस्ता, चिकन, कोथिंबीर असे एकावर एक थर द्यायचे आहेत आणि त्यानंतर कणिक लावून याला दम द्यायचे। बस झाली, इतकी सोपी रेसिपी आहे। अतिशय सुंदर बनते, तुम्हीही नक्की करून पहा चिकन बिर्याणी। आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे।